नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखं की जरासंधाची माहिती तुम्हाला सांगेन म्हटलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण जरासंध हा कोण होता तर याची आपण माहिती बघूया. जरासंध हा एक राजा होता. तो मगधचा शक्तिशाली सम्राट आणि महाभारतातील एक विरोधी होता. तो मगधच्या बृहद्रथ वंशाचा संस्थापक राजा बृहद्रथ याचा मुलगा होय. बृहद्रथाच्या वंशजांनी मगधवर 2600 वर्ष राज्य केले. त्यानंतर प्रद्योता वंशज व हरिअंका राजवंश यांनी राज्य केले. जरासंधाचे वडील बृहद्रथ यांना 2 बायका होत्या. त्यांना मुलं नव्हती. चंडकौशिक ऋषींनी त्यांना एक फळ दिले. राजाने ते फळाचे 2 भाग करून आपल्या दोन्ही राण्यांना त्यांनी दिले. लवकरच दोघी गर्भवती राहिल्या आणि मानवी शरीराच्या 2 भागांना त्यांनी जन्म दिला. म्हणजे एका राणीमध्ये अर्धा आपल्या मानवी शरीराचा अर्धा भाग जन्माला आला आणि अर्धा भाग आणि एका राणीमध्ये जन्माला आला. हे 2 निर्जीव भाग बघताना खूप भयानक वाटत होते. म्हणून राजाने जंगलात फेकून दिलं. जरा नावाच्या एका राक्षसीने ते 2 भाग शोधून काढले आणि एक तिच्या उजव्या हाताने व एक डाव्या हाताने उचलला. प्रत्येक तुकडा तिच्या तळ हातात धरला. नंतर दोन्ही तळवे एकत्र आणले तेव्हा ते 2 तुकडे जोडले गेले व ते मूल जिवंत झालं. मूल जोरात ओरडले, ज्यामुळे जरा म्हणजे ती राक्षसीण घाबरली. जिवंत मुलाला तिनं खाल्लं नाही. बाळाला घेऊन ती राजाकडे आली. राजाकडे आल्यानंतर त्या राजाला घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि आपल्या मुलाला बघून राजाला खूप आनंद झाला. जरा राक्षसिणीच्या सन्मानार्थ राजानं त्या मुलाचं नाव जरासंध ठेवलं. हा जरासंधाने कंसाबरोबर मैत्री केली आणि या जरासंधाला कृष्णानं ठार मारलं. ज्यावेळेस कंसानं जरासंधाला युद्धामध्ये कृष्णाबरोबर लढण्यासाठी बोलवलं, कारण का जरासंध हा मल्ल होता आणि त्याला खूप चांगली कुस्ती येत होती. तर कृष्णाबरोबर लढण्यासाठी छोट्या नन्ह्या कान्हा म्हणजेच कृष्ण त्याच्याशी लढण्यासाठी कंसानं त्याला बोलवून घेतलं. पण कृष्ण श्री हरी आणि श्री विठ्ठलाचाच अवतार, तो विष्णूचा अवतार. तर कृष्णानं जरासंधाला आपल्या कुस्तीच्या आखाड्यात जरासंधाला त्यांनी मारलं, हे आपल्याला माहीतच आहे. जरासंधाने हत्तीला सुद्धा तो उचलून टाकू शकत होता, एवढी त्याच्याकडे शक्ती होती. पण त्या हत्तीला सुद्धा कृष्णानं वाचवलं आणि जरासंधामुळं आणि जरासंधाचा अंत केला. असा हा जरासंध म्हणजे एक राक्षसीण होती जरा नावाची. तर तिच्यावरून ते नाव त्याला दिलं गेलं, जरासंध म्हणून. जरासंध हा एक राजा होताच, पण तो मगधचा राजा होता. आपल्याला मगध राज्य हे आपल्याला माहिती आहे. मगधचा शक्तिशाली सम्राट तो होता आणि त्याचे वडील खूप चांगले, म्हणजे
वडील म्हणजे राजा खूप चांगला राजा होता आणि त्यांनी 2600 वर्ष मगधच्या राज्यावर त्यांनी राज्य केलं होतं. तर असा हा जरासंध. तर याची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अशाच माहित्या तुम्हाला ऐकायच्या असतील आणि अभंग पण अजून काही तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय अशा माहित्या आणि तुम्हाला माहीत नसलेल्या सुद्धा माहित्या आणि अभंग तुमच्यापर्यंत पोचतील. तर जर आवडला असेल तर लाईक तर करा आणि ह्या अशी माहिती माहीत नसते आपल्याला, बरेच जणांना माहीत नाही आहे, तर ही माहिती शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती पोचेल. तर आपण पुढच्या भागामध्ये अभंग आणि अशीच माहिती घेऊन भेटूया. तोपर्यंत मी सांगितल्यासारखं पांडुरंगाचं नामस्मरण करत राहा, विठ्ठलाचं नामस्मरण करत राहा. मी सुद्धा करते तर तुम्ही सुद्धा करत राहा, कारण का त्यांना खूप आनंद मिळतो, शांतता मिळते, मन शांत होतं. तर आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.